बरेच दिवसांनी काय वर्षांनी पोपटी थंडीच्या महिन्यामध्ये बघा. तुमची पोपटी कधी अंडी देते? आमची पोपटीने अंडी दिलीत बघा. अरे खतरनाक वाट महाबलेश्वर वाटतंय ह्यो. आला पोपटीचा सीझन आला. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर इकडे आपला हितेन मित्र दिसतोय. हितेन कसा आहेस? कशासाठी बोलवलायस आज? आज तुला खास एकदम पोपटीसाठी इन्व्हाइट केलंय. चिकन पोपटी आणि प्लस तुम्ही जी मासली आणलीस ती पण आता आपण पोपटी. फक्त इन्व्हाइट करायचं काम यांनी केलंय, बाकी कॉन्ट्रीब्युशनचं काम गणेशनी. आणि आणखी एक आपला मित्र आलाय बघा, सोहम मित्र. तर इंट्रोडक्शनची गरज नाही आपल्या मित्राला. तुम्ही नक्कीच याचे व्हिडिओ बघत असाल. नसेल बघला तर सोहन एक सर्च करा आणि बघा. दादाला जेवढं सपोर्ट करता मना पण करा. नक्की फॉलो करा आपल्या मित्राला, पण छान छान व्हिडिओ बनवत असतोय. कॉन्ट्रीब्युशन असं काढलंय की मी थंडा पिल्ला त्याचे पण पैसे यायच बसलेत. काय करणार, नवीन उगवता सितारा आहे आपला आणि नेक्स्ट सेलिब्रिटी आहे. हो, हितेन नेक्स्ट सेलिब्रिटी माझ्या चॅनलवर येणारा. कॉन्ट्री जास्त झालाय, चिकन जास्त झालाय, म्हणून आम्ही पतमेशला पण घेऊन आलोय बघा. हाय पतू, तुझा उपास आहे ना आज? डाल खाशील ना? मग काय खाशील? चिकन का डाल? नक्की सांग. हे हा चिकन खाणार आहे, याच्यासाठी पण वाढव. हा, आणि आणखी एक आपला मित्र आहे धीरज. काय बोलतोस? हो, कसं आहे? आल्याबद्दल धन्यवाद. हो, भरपूर दिवस आपलं बोलणं होतंय की एक दिवस व्हिडिओ बनवूया एकत्र, आणि शेवटी आज दिवस आलाय बघा. त्याच्याच घरी येऊन व्हिडिओ सुरू केलाय. पोपटी खास. हा, तर काय बघायला मिळणार आहे आज आपल्याकडं? खास आमचा गणेश मित्र आहे, तो खास आपल्याला पोपटी कशी बनवायची सांगेल. आणि ते पण स्पेशल मसाला, कुठला बीबीक्यू मसाला असेल. ओके, मग गणेश मित्रांनी अरेंज केलाय आणि इन्व्हाइट मला यांनी दिलाय. हितेननी. कोणी अरेंज केला? ऍक्च्युली फक्त आयडिया त्याची आहे, बाकी सगळा कॉन्ट्रीब्युशन ऍक्च्युली आमचा समजून जा. आमचा ऍक्च्युली वेगळाच प्लॅन होता, पण हे दादा उठला नाही सकाळ. अरे बापरे, तो प्लॅन कॅन्सल केला. थंडी एवढी आहे, थंडी जाम आहे. आणि याला लय एक्साइटमेंट. 10 फोन केले असतील, मला झोपूनच नाही देत. मी बघ केस कापून तयारी होऊन असा आलतो, पण हे दादा उठतच नाही. हा दादा आपण तयारी नाही तर सगळं ज्वेलर जाऊन आला येतो. आपली एकच गो मध्ये माझा ब्लॉग होईल. जाम कॉन्टेंट आहे इथे. आणि धीरज मित्राचा पण आपल्या चॅनल आहे. काय चॅनलचं नाव? धीरज मानसी 3022. 3022. अरे बापरे, धीरज मानसी 3022. इंग्लिश मध्ये का मराठीमध्ये? 3022 घ्या, ऍडजस्ट करा माझा बोलणं. पण प्रणितच्या मुलं, तुमचे जे प्रणितचे जे सबस्क्रायबर आहेत त्या आम्हाला सबस्क्राईब करा आणि लवकरच 100K होऊ द्या. अरे वा, नक्की भेट द्या. माझे 50K होऊ दे, 100K नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या चॅनलला. आणि आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, शॉर्ट्स व्हिडिओ महत्वाचे आहेत. हो, आज मल्टी ब्लॉगर्सचा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळत आहे. हितेन ठाकूर, धीरज मानसी 3022, आणि सोहम नाईक. याला तर ओळखतच असाल तुम्ही. डिनर विथ युट्यूब सेलिब्रिटी. हो, सर्वांना घेऊन डिनरला घेऊन जातो तो आपला मित्र. आणि धीरजचे बाबा पण आहेत. बाबा नमस्कार, बरे हो ना? आणि ते धीरजच्या आई पण आल्यात बघा. नमस्कार. काय आणलाव? थंडा का कोकम सरबत? कोकम सरबत घेऊन आल्यात बघा आमच्यासाठी. मच्छी आणली तुमच्यासाठी. मच्छी पण आपण पोपटीमध्ये टाकूया. आणि इथे बाकीचे सर्व साहित्य दिसतात बघा तुम्हाला. ही डाल आहे ती आणून ठेव. तू माझ्यासाठी डाल फ्राय. चला, तर पोपटीची तयारी सुरू आहे. आता आपल्याला धीरज त्यांच्या शेतात घेऊन आलाय. हा, त्यांच्या शेतात घेऊन आलाय बामोटा ना. हा, बामोट्याचा पाला शोधण्यासाठी. हा, येणार. हा, तर बामोट्याचा पाला कसा वलकाचा ते पण आपल्याला आपला धीरज मित्र सांगेल. हा आहे ना. आणि हा थंडीच्याच टायमाला येतो. थंडीच्या टायमाला. आणि हा आता संपत जाईल, आणि लोक तेवढीच पोपटी बनवतील ना. अच्छा दाखव. स्मेल बघ. वा, एकदम फ्रेश, एकदम भारी खुशबू आहे. म्हणजे तुम्हाला ओळखता येत नसेल, कोणाला कोयलीचा पाला वाटतोय ना. हा, सेम तसाच दिसतोय. तर तुम्ही एकदा सुगंध घेऊन बघा. खतरनाक खुशबू आहे. तरी आपला गणेशनी सांगितलं का अजून पाहिजे. तर पोपटी थंडीमध्ये बनवण्याचं आणखी एक कारण म्हणजे बामोट्याचा पाला. तो थंडीमध्येच येतोय ना. हो, हे बघ. हा,
किती आहे बघ आपल्या शेतातच. कारण या साईडला आहे ना बाहेर इथं कोण येतच नाही. जर तुम्हाला बामोट्याचा पाला मिळत नसेल तर धीरजच्या घरी या. त्यांचे पाला घेऊन ये, पाला घेऊन ये. त्यांचे शेतान भरपूर आहेत. लागला तर धीरजचा फोन नंबर पण देते मी, फोन करा. धीरजच्या घरी आलोय आपण आणि धीरज पण काम करताना दिसतोय बघा. लोकांना नाही काय टाकतस? ओवा ना, ओवा टाकताना दिसतो. काय टाकतस तर विचारतोय काय? ओवा. तोच बडीशॉप मध्ये असतो तोच ओवा. पत्तू पोपटी रेडी ना? काय खाणार? पोपटी बोल, पोपटी. हा, थंडी खाते ना? आता शेकोटी लावू आपण. ओके, तुला थंडी नाही लागणार. धीरज कडक हा लोकेशन. लोकेशन कडक, कडक आहे ना, एक नंबर. एकदम भारी वाटेल. हा, आणि एकदम सायलेंट आहे. जरी झोपला असलं तरी काय हरकत नाही. मी सकाळी जाऊन तुला उठवीन तुला. हे बघा आपला मित्र आहे रोहित चिरनेरचा, त्याच्याकडे जाऊन आपण एकदा पोपटी बनवलेली. आणि या टायमाला धीरज आणि गणेश मित्राकडे आलोय. आणि लोकेशन बघा आखाडा आहे. हा, गणेश इथे येते कुस्ती करायला. गणेश कुस्ती करतोस इथं तू? हा? अरे बापरे, सर्व बॉडी बिल्डर आहे तिथं. पत्तू दाखव, बॉडी दाखव. हा बघा, पत्तू पण आपला कुस्ती करणार आहे. याला मार, याला मार. हा, यो मला लय सतवते फोन करून करून. देवा, नवीन शर्ट घातलेला नाही पण तुझं मारशील. आम्ही स्वतः. तर बघताय तुम्ही आता शेताचा मालक. हा, जागा तर बघितली तुम्ही कुठे आम्ही बसून पोपटी खाणार आहोत. आणि इथे बघा सर्व व्यवस्था करताना ते बोलतात ना पेंडा आणताना पेंड्यावरच बनवली. हा, पेंड्यावरच बनणार ही पोपटी. इथं काय काय दाखवू? तू काम करतोस ते दाखवू? हो दादा दाखव. काय काय मानाला काय मिरगी भरली काय? पुष्पा झालं रे. पुष्पा मानकरी आजचे होली होलीचे पोपटीचे मानकरी मंडळाचे अध्यक्ष. तर पोपटी कोणी बनवली? पत्तूनी. पोपटी घे चल उद्घाटन कर. आणि हा, बोल बोल. ओ गणपती बाप्पा मोरया. आजचे पाहुणे पत्तू कोली पेटल ना? पत्तू कोली ना? हा, पत्तू कोली. कोली याई टालिया टालिया. सुरुवात केलेली आहे. तरी पण मी पुन्हा एकदा या साईडून लावत आहे. कांडा लागल ते तुझी पेटल. आणि यावरून कळतंय की धीरज किती व्यवस्थित आग लावू शकतो. आग लावामध्ये एक्सपर्ट आहे धीरज. धीरजनी आग लावली पण तिकडे हितेन झालाय थोडासा, कारण आजचा प्लॅन त्याचा होता. असू दे घे करू पण. धीरजनी आग कशी लावली ती आवडली असेल तर नक्की आग लावासाठी संपर्क करा. चला, ऑलमोस्ट अर्धा तास पाऊण तास झाला ना गणेश? हा झाला. झाली ना? उबलं ना? बऱ्यापैकी एकदम हिट भेटली. आणि आता आपली पोपटी रेडी होणार आहे. काय झालं ते माहिती नाही. आतमध्ये जेव्हा खाऊ तेव्हाच समजेल. हा पत्तू टेस्ट करा तू कशी झाली ती. हा पत्तू वरती जा, वरती जा. पण बरेच दिवसांनी काय वर्षांनी पोपटी थंडीच्या महिन्यामध्ये. थँक्यू टू हितेन प्लॅनर. तू थँक्यू बोलून बोलून सगळं हितेन कडनं काम करून घेतलंय बघा. आणि हितेननी आपल्या सोहम कडनं काम करून घेतलंय. रील एडिट करायला लावली. व्हिडिओ काढते. आणि पोपटी रेडी झाली बघा आमची. पोपटी झाली. विषय आहे का यो गरम डब्बा उचलणार कोण? तर कोणला चढवताव?
इथे तू बोल हम का मंदिर का घंटा आहे का आपले काय याला बोलतात चला उठवा गणपती बाप्पा मोरया. कमॉन तो याला नको तुझा ऐक करू पण हे बघा काय केलं आता यांनी हे बघा आमच्या टायटल भेटला पोपटीने अंडी दिलीत बघा बघा तुमची पोपटी कधी अंडी देते आमची पोपटीने अंडी दिलीत बघा हे बघा डायनासरची अंडी वाटतं ती डायनासोर मगाशी सुटला सुट्टलनी बांधून ठेवलेला तो सुटला शिजलेन का बघ एकदा टेस्टिंग कर टेस्टिंग काय अरे खतरनाक वाट महाबलेश्वर वाटतंय ह्यो बघ सोहम महाबलेश्वरला आलाय पण दूर झोमतोय शिंगाने शिजले अजून वरचा गेला कुठं शिंगाने शिजले अजून नाही शिजले? शिंगा झाले अंडा खाऊन बघू आता अंडा डायनासोर का डायरेक्ट आता पोपटी आमची अंडी देऊन झाली पोपटीनी आता ती उभवायला ठेवायचे हॅलो रेडी बरं आहे ना मी डेली ब्लॉगर नाही रेडी सेट गो कम ऑन आला पोपटीचा सीझन आला ओ माय गॉड काय मस्त अशी दिसते पोपटी फायनली तो रेडी रेडी कम ऑन हमलाने मग काय काय खतरनाक तोंडाला पाणी सुटला लाईट मार या सर्वांनी पोपटी खायला मस्त एकदम वास सुटला एक नंबर काका थँक्स टू यू तर पोपटीचा पहिला घास हे सिझलर आहे हे बघ सिझलर केली नाही कडक कडक गणेश हितेन धीरज सोहम कडक एक नंबर अरे म्हणजे चिकन कडक झालाय हो अजून शिजला पाहिजे होता नाही शिजलाय बरोबर शिजलाय मस्त अंडी मस्त ठेव झालं. डायनासोरची करा एक नंबर लागतं रे भारी ओव्याची टेस्ट मस्त येत आहे हा. आणि बामोट्याचा पाला त्याशिवाय तर काय मजाच नाही एकदम मस्त फ्लेवर म्हणजे ओवा घाला ना काय होतं माहितीये का डायजेशन चांगला होतं बोलतं बस कदा कदा सायंटिफिक गॅस पकडल्यावर ओवा खातात बघ हा हा बरोबर आहे न्यूटन फर्स्ट लॉ इज इक्वल टू चिचेचं झाड पण प्रॉपर शिजली एकदम मस्त मॅरिनेट झाली हवा तेवढा मसाला मस्त गणेश थँक्यू हा मस्त धीरज मस्त व्हिडिओ पुरता कोण बोलत नाही खरंच चांगली झाली व्हिडिओ पुरता कोण बोलत नाही खरंच चांगली झाले व्हिडिओ सुंदर झाले नशीब तुझा आप नाही लागला नशीब आहे ग चांगली नाही तर अजून भारी झाली असते माझ्या साईडने आहेत आता पण चांगला केलास असा तुला वाटेल तू पुरुषी नाही पण मी महापुरुष आहे काय नाही पण यांनी चांगला केला थँक्यू हात नाही लावला हात नाही लावला. हात नाही लावला चांगला केला परफेक्ट हात लावला असता तर हात लावला असता तर राहुल गांधी सांगा काय झालं असतं गया तू हात लावलास जेवढी तारीफ केली तेवढी कमी आहे तर आपला आवडता विषय पोपटी मधला म्हणजे या शेंगा वालाच्या शेंगा एक नंबर नाही वाघाला वाघ पण आलाय बघा वाघाची मावशी आणि अंडी पण मस्त झालीत आणि चिकन पण एकदम सॉफ्ट मजा येते खायला हा. तर तुम्ही कशा प्रकारे पोपटी बनवता हो आणि काय काय विषय असते तुमचा बसल्यावर आपले मित्र भेटल्यावरती नक्की आपल्याला कमेंट करून सांगा ओके सुंदर बायकोसाठी तर धन्यवाद हितेन तू हात नाही लावलास म्हणून आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद बोलवल्याबद्दल सोहम तू पण आल्याबद्दल आमच्या इकडे बरं वाटलं दादा बोलवलाय गणेश थँक्यू मजा आली हॅलो तर मंडळी तुम्हाला पण आवडला असेल आपला आजचा व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि हितेन मित्रासाठी नक्की लाईक करा कारण त्याने सर्व काही व्यवस्था केली नाही लाईक केला तर मला दादा तू आवडला ना चला गरम आहे या सर्वांनी पोपटी खाय धन्यवाद थंडा